मराठी आणि इंग्रजी महिने आणि महिन्यांमधील किती दिवस असतात ते. जानेवारीमध्ये पौष आणि माघ हे मराठी 2 महिने असतात. फेब्रुवारीमध्ये माघ आणि फाल्गुन. मार्चमध्ये फाल्गुन आणि चैत्र. प्रत्येक मराठी महिन्याचा कालावधी हा 15 दिवसाचा असतो. त्या महिन्यामध्ये एप्रिल, चैत्र आणि वैशाख. मेमध्ये वैशाख आणि ज्येष्ठ. जूनमध्ये ज्येष्ठ आणि आषाढ हे 2 महिने येतात. जुलैमध्ये आषाढ आणि श्रावण हे 2 महिने येतात. ऑगस्टमध्ये श्रावण आणि भाद्रपद. सप्टेंबरमध्ये भाद्रपद आणि अश्विन. ऑक्टोबरमध्ये अश्विन आणि कार्तिक. नोव्हेंबरमध्ये कार्तिक आणि मार्गशीर्ष. आणि शेवट डिसेंबरमध्ये मार्गशीर्ष आणि पौष. आता आपण जाणून घेऊया की प्रत्येक याच्यामध्ये किती दिवस असतात. तर जानेवारी 31 दिवस, पौष आणि माघ 30 दिवस. फेब्रुवारी 28-29, माघ 30, फाल्गुन 30. मार्च 31, फाल्गुन 30, चैत्र 30 किंवा 31 दोन्ही असू शकतात. एप्रिल 30, चैत्र 30 किंवा 31, वैशाख 30. मे 31, वैशाख 31 आणि ज्येष्ठ सुद्धा 31. जून 30, ज्येष्ठ 31, आषाढ 31. जुलैमध्ये 31, आषाढ 31 आणि श्रावण सुद्धा 31. ऑगस्ट 31, श्रावण 31, भाद्रपद 31. सप्टेंबर 30 दिवस, भाद्रपद 31 आणि अश्विन 30 दिवस. ऑक्टोबर 31 दिवस, अश्विन 30 दिवस, कार्तिक 30 दिवस. नोव्हेंबर 30 दिवस, कार्तिक 30, मार्गशीर्ष 30. डिसेंबरमध्ये येतात 31, मार्गशीर्ष 30, पौष 30. तुम्हाला जर पूर्ण हा चार्ट समजून घ्यायचा असेल तर याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. थँक्यू.